कधीकधी जीवनाच्या प्रवाहात आपण इतके हरवतो, मग प्रश्न असा उभा राहतो, ही जीवन जिंकण्याची लढाई आहे का हार मानण्याची परीक्षा? मनात असंख्य प्रश्न, विचार, भावना आणि काळजास असतात. पण या सर्व गोंधळातून आपणास फक्त एकच शक्ती आहे जी बाहेर काढू शकते, ती म्हणजेच मनाची शक्ती. मन जे अज्ञात्याच्या मागं धावतं, कधी सत्याला समोर जातं तर कधी स्वतःलाच हरवतं. पण बुद्धाने सांगितलं होतं, मन हेच आपल्या दुःखाचं मूळ आहे आणि मन हेच आपल्या सुखाचं कारण देखील. तर चला मग आज आपण जात आहोत एका अशा प्रवासात जिथे मनाच्या रहस्यांचा उलगडा होईल. या प्रवासात तुम्हाला कधी प्रेरणा मिळेल तर कधी विचारांचे वावटळे पाहायला मिळतील, पण शेवटी सत्याच्या प्रकाशाचं दर्शन मात्र नक्कीच होईल. नमस्कार, मी योगेश. तुम्ही पाहत आहात आवाज मनाचा हे मराठी मूळ यूट्यूब चॅनल. मन हे आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटना त्याचं मूळ स्थान मनच आहे. मन जर शांत असेल तर संकट जरी मोठी असली तरी ते सहज पार करू शकतो. पण जर मनच गोंधळलेलं असेल तर छोट्या समस्या देखील एवढ्यासारख्या वाटू लागतात. आपलं मन काय आहे यावर बुद्ध सांगतात, मन हे असं आहे की जसं एका रांजलेल्या भांड्यातलं पाणी. जर ते स्थिर असेल तर त्या पाण्यात सर्व काही स्पष्ट दिसतं, पण जर ते ढवळलं गेलं तर सगळंच अस्पष्ट होतं. मग तुम्हाला सांगू का मन कसं शांत ठेवायचं? मन शांत ठेवण्याकरिता बुद्धांनी सांगितलेला एक मार्ग म्हणजेच ध्यान. ध्यान म्हणजेच आपल्या विचारांना गोंधळून टाकणे नव्हे, तर त्यांना पाहणं, समजणं आणि स्वीकारणं. ध्यान म्हणजेच आपल्या मनाची साखळी तोडून त्याला मुक्त करण्याचा एक साधा आणि सरळ मार्ग. संसाराच्या चक्रात आपण सर्व असे अडकतो आणि मग विचार करतो, आपण दुःखी का आहोत? बुद्ध सांगतात की दुःखाचं मूळ कारण हे आपलंच मन आहे. आपण जसे विचार करतो तसंच अनुभवतो. किती वेळा आपण असं म्हणतो की माझ्याकडे हे नाही, ते नाही, त्यामुळे मी दुःखी आहे. पण विचार करा, खरंच दुःख बाहेर आहे का आत आहे? दुःख हे आपल्या मनातच आहे. जर तुमच्या मनात एखादी गरज निर्माण झाली आणि ती तुम्हाला हवी असेल तर तिथेच दुःखाची बीजे रुजतात. जर तुम्ही त्या गरजा दूर केल्या तर लगेच तिथे शांती येते. म्हणून मनाचं प्रशिक्षण हे खूप गरजेचं आहे. बुद्ध सांगतात, तुमच्या मनावर ताबा मिळवा, नाहीतर तुम्हाला शांतीचा आणि सुखाचा मार्ग कधीही सापडणार नाही. पण मन हे दुःखाचं कारण जसं आहे तसंच सुखाचं कारण देखील आहे. बुद्ध म्हणतात, मन जर नियंत्रित केलं तर ते अशक्यालाही शक्य करू शकतं. आपल्या मनात अमर्यादित शक्ती आहे जी तुम्हाला योग्य दिशेला नेऊ शकते. जिथे आशा, आनंद आणि शांती आहे, किंवा दुसऱ्या दिशेला जिथे भीती, नैराश्य आणि पराभव आहे. तुमचं मन हे तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या कृतीमध्ये आणि तुमच्या भविष्यामध्ये प्रतिबिंबित होतं. मग तुम्हीच विचार करा की तुमच्या मनाला कुठे घेऊन जायचं आहे. तुमच्या विचारावर नियंत्रण मिळवा, कारण तुमच्या विचारातच तुमचं भविष्य लपलेलं आहे. आपण नेहमी समाधान शोधत असतो, पण समाधान हे बाहेर शोधायचं नसतं, तर ते आपल्या मनातच असतं. बुद्ध सांगतात, जीवन हे एका दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आहे. ती ज्योत कधीही विझू शकते, पण जर ती ज्योत तुम्ही अंतर्मनाने प्रज्वलित केला तर ती कधीही विझू शकणार नाही. बुद्ध सांगतात, आपण आपलं जीवन हे वर्तमानात जगलं पाहिजे, कारण तिथेच समाधान आहे. भूतकाळच्या स्मृती आणि भविष्याच्या चिंतेने मन एकदम गोंधळून जातं, पण खरी शांतता ही वर्तमानातच आहे, जी की आपण पाहायची विसरून जातो. जर खरंच तुम्हाला समाधान मिळवायचं असेल तर तुम्हाला वर्तमानाच्या प्रत्येक क्षणाचा हा अनुभव घ्यावा लागेल. त्यातच खरं समाधान लपलेलं आहे. बुद्ध म्हणतात, दुष्ट विचारांना दूर ठेवा. मन शुद्ध असेल तेव्हाच तुमचं जीवन स्वच्छ आणि ऊर्जावान होतं. द्वेष, लोभ आणि मोह यांना दूर करा, कारण या 3 गोष्टी मनाला नेहमी गढूळ करतात. तुमचं मन जसं असेल तसं तुमचं आयुष्य घडतं. क्षमाशीलता, प्रेम आणि करुणेने भरलेलं मन हे शुद्ध मनाचं एक जिवंत उदाहरण होय. जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी आत्मसात करता तेव्हा तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य कळतं. मनाची शक्ती ही अमर्यादित आहे. तीच तुमचं दुःख आणि तीच तुमचं सुख आहे. पण तुम्ही ठरवायचं, तुमचं मन तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे. तुम्ही मनाला जिंका, कारण जे मन स्वतःला जिंकतं तेच जगाला जिंकू शकतं. तर मनाच्या शांतीच्या या प्रवासात तुम्ही नक्की सामील व्हाल, मनावर ताबा मिळवाल आणि स्वतःला शांतीच्या आणि सुखाच्या मार्गाकडे न्याल अशी अपेक्षा करतो. कारण शेवटी जीवनाचं खरं मूळ हे मनाच्या शक्तीतच आहे. धन्यवाद. मी योगेश निरोप घेतो तुमचा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये. ही कथा, हा विचार कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कहाणीसह. तोपर्यंत बघत राहा आवाज मनाचा हे मराठी मूळ यूट्यूब चॅनल. जय महाराष्ट्र.